रत्नागिरी तालुक्यातील निवळी गावडेवाडी येथील जाकादेवी मंदिरालगत असलेल्या विहिरीत शनिवारी 28 डिसेंबर रोजी रात्री पडलेल्या बिबट्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या सहाय्याने सुटका केली। निवळीतील ही बाग किरण रघुनाथ साळवी यांच्या मालकीची आहे। बागेतील पंप हाऊस शेजारी विहीर असून कठडा असलेल्या आकाराने गोल असलेली ही विहिरीची लांबी अंदाजे 75 ते 80 फूट खोल आहे आणि गोलाई 18 फूट एवढी आहे। या विहिरीत शनिवारी रात्री बिबट्या पडल्याची माहिती निवळी गावचे सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच संजय निवळकर, गावच्या पोलीस पाटील श्रीमती पवार यांनी वनविभागाला दिली। वनविभागाची रेस्क्यू टीम आवश्यक साहित्य आणि पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी 10 फूट पाणी असलेल्या विहिरीमध्ये वन्य प्राणी बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर सुरक्षित बसलेला दिसून आला। त्यानंतर पिंजराला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला 1 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात वनविभागाला यश आलं। हा पिंजरा विहिरीबाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली। विहिरीत सापडलेला बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे 4 वर्ष वयाचा असून सुस्थितीत असल्याचं दिसलं। त्यानंतर या बिबट्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून दिलं। ही रेस्क्यूची कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी श्रीमती गिरिजा देसाई तसंच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, नानू गावडे वनपाल पाली, प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, श्रीमती शर्वरी कदम वनरक्षक जाकादेवी तसंच पोलीस अधिकारी लक्ष्मण कोकरे, पोलीस हवालदार रुपेश भिसे, पोलीस कॉन्स्टेबल गावच्या पोलीस पाटील सौ पवार, पोलीस पाटील शितप, संजय निवळकर, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, स्वस्तिक गावडे, शाहिद तांबोळी तसंच गावातील सगळे ग्रामस्थ उपस्थित होते। संजय निवळकर आणि ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो रत्नागिरी।